विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी सोलापुरात मात्र शहर मध्य मतदारसंघात विधानसभा निवडणुकीला घेऊन वातावरण गरम झालेलं आहे। शहर मध्य मतदारसंघावर काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांकडून दावा केला जात असल्याने शहर मध्यची राजकीय हवा गरम बनली आहे। शहर मध्य मतदारसंघात मुस्लिम समाज बहुसंख्य आहे। लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने प्रणिती शिंदे यांना भरभरून मते दिली, त्याची परतफेड म्हणून मुस्लिम समाजाला मध्यमधून तिकीट द्यावे अशी मागणी काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांकडून होत आहे। मात्र मुस्लिम समाजाला तिकीट देण्यासंदर्भात सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे किंवा काँग्रेस कमिटीकडून कोणताच सिग्नल न मिळाल्याने मुस्लिम नेत्यांची झोप उडाल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे। पाहुयात यावरचा एक विशेष वृत्तांत। काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांकडून शहर मध्यवर दावा केला जात आहे। मुस्लिम उमेदवार देऊन समाजाचा आमदार निवडून आणण्याचा चंग बांधण्यात आला आहे। लोकसभा निवडणुकीनंतर ही मागणी जोर धरत आहे। काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांकडून पत्रकार परिषद, मीटिंग, काँग्रेस भवन, शिंदे साहेबांच्या बंगल्यावर किंवा ज्या ज्या ठिकाणी प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे यांची भेट होत आहे त्या ठिकाणी शहर मध्यची जागा मुस्लिम समाजाला सोडावी अशी मागणी वारंवार केली जात आहे। काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांकडून दबाव देखील टाकला जात आहे। मात्र या नेत्यांची डाळ सध्या तरी शिजत नसल्याचे पाहायला मिळत आहे। कारण उमेदवारीची मागणी जोर धरू लागली असताना सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे किंवा काँग्रेसकडून मुस्लिम समाजाला आम्ही तिकीट देऊ असे उत्तर किंवा इशारा सध्या तरी मिळालेला नाही। त्यामुळे शहर मध्य मतदारसंघातील काँग्रेसचे मुस्लिम लीडर फुल टेन्शन मध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे। गेल्या 1 महिन्यांपासून काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांकडून तिकिटाची मागणी केली जात आहे। मात्र अद्याप कोणतेच उत्तर त्यांना मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे। दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित लोक एकत्र येऊन स्थापन केलेल्या कौमी एकता मंचने देखील मध्यची जागा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाला सोडावी अशी मागणी केलेली आहे। त्यांच्या मागणीला देखील सध्या तरी यश आलेलं नाही। त्यामुळे शहर मध्यमधून मुस्लिम समाजाला तिकीट मिळणार नाही अशी स्थिती सध्या तरी दिसत आहे। मुस्लिम समाजाला पुन्हा एकदा डावलण्यात येणार असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। कारण कोणत्याच नेत्यांकडून किंवा काँग्रेस पक्षाकडून ठोस असे आश्वासन मिळत नाहीये। त्यामुळे काँग्रेसचे मुस्लिम लीडर बॅकफूटवर येणार का हे पाहावे लागेल। शहर मध्यची जागा आडम मस्तर यांना सोडण्यात येणार आहे व तशी बंद दाराआड चर्चा झाल्याचे देखील बोलले जात आहे। काँग्रेस पार्टीने मास्तरांना शब्द दिला होता, तो शब्द पूर्ण करेल अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। दुसरीकडे आमचाच गड आमचाच हक्क असा दावा करत शहर मध्यची जागा चेतन नरोटे यांना सोडून या वादावर काँग्रेस पक्ष पडदा घालणार अशी चर्चा देखील रंगू लागलेली आहे। मास्तरांना दिलेला शब्द काँग्रेस पाळणार की चेतन नरोटेंचं तिकीट फायनल करणार यावर देखील चर्चा जोर धरू लागली आहे। त्यामुळे शहर मध्यमधून मुस्लिम उमेदवाराची मागणी करणाऱ्या काँग्रेसच्या मुस्लिम पुढाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। शहर मध्यसाठी तिकीटची मागणी करून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांची झोप उडाली आहे। त्यामुळे बेचैन झालेल्या या नेत्यांकडून आता थेट काँग्रेस पक्षाला धमकी वजा इशारा देखील दिला जात आहे। आरिफ शेख यांनी देखील तिकिटाची मागणी केली आहे। मध्यमधून मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला तिकीट न दिल्यास येणाऱ्या काळात काँग्रेसला किंमत चुकवावी लागेल असे स्टेटमेंट आरिफ शेख देत आहे। तर दुसरीकडे शौकत पठाण यांनी तर काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या समोरच आम्हाला तिकीट नाही दिले तर अभी नाही तो कभी नाही असे सांगत 11 मतदारसंघातून उमेदवार पडणार अशी खळबळजनक प्रतिक्रिया दिल्याने मुस्लिम समाज को अगर टिकट नहीं मिली तो अध्यक्ष बाकी 11 सीटों का विचार करो। शौकत पठाण हे काँग्रेस भवन आहे, 11 चे 11 सीट पडतो असं तुम्ही बोलू नका। ऐका माझं, हे काँग्रेस भवन आहे, 11 चे 11 सीट पडतो असं तुम्ही बोलू नका।
तुम्ही आपले शब्द मागे घ्या. 11चे 11 सीट पाडतो असं तुम्ही बोलू नका. हे काँग्रेस भवन आहे. काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे. मैं स्पष्ट बोल रहा हूँ कि ऐसा नहीं कि मैं भारत प्रदेश को उपाध्यक्ष हूँ और मैं स्पष्ट बोल रहा हूँ अभी नहीं तो कभी भी नहीं और बाद में ऐसा होने वाला भी नहीं है क्योंकि हमने आरोप तक बर्दाश्त किया, आरोप तक बहुत काम किया है और आरोप तक मदद की कांग्रेस को. नहीं, मैं स्पष्ट बोल रहा हूँ. अभी नहीं तो कभी नहीं. शौकत पठाण. अध्यक्ष त्यांचे ते व्यक्तिगत मत आहे. मैनुद्दीन शेख. नाही नाही, वैयक्तिक मत असं बोलू नका. तुम्ही काय ऐकून घेतलं, मी काय ऐकून घेतलं, उद्या कोण विरुद्ध बोलेल. नाही नाही, व्यक्तिगत मत असं बोलू नका. उद्या कोण पण काय पण बोलीन. आज तुम्ही बोललात. काँग्रेस भवनमध्ये झालं गोंधळ. राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. थेट विरोधात जाण्याचा इशारा देखील देण्यात येत असून मध्यचा माहोल गरमागरम बनत आहे. निवेदन देऊन गोडीत तिकीट मागणाऱ्या काँग्रेसच्या मुस्लिम पुढाऱ्यांच्या तोंडी आता जहाल भाषा येत असल्याने शहर मध्यमधून येणाऱ्या दिवसात मोठा भडका उडणार असून हाय व्होल्टेज ड्रामा शहर मध्यमध्ये रंगणार आहे. काँग्रेस पक्ष या प्रकारावर हायकमांड जो निर्णय घेईल त्याप्रमाणे सर्वांनी काम करावे असे सांगत आहे. तिकीट मागणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे. कोणीही तिकिटाची मागणी करू शकतो. मात्र या सर्व प्रकारावर तिकीट कोणाला द्यायचे याचा निर्णय हायकमांड घेणार असे काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात येत आहे. काँग्रेसकडून रियाज हुंडेकरी, आरिफ शेख, फिरदौस पटेल, तौफिक हत्तुरे, मैनुद्दीन शेख, शकील मौलवी, रियाज सय्यद, आसिफ इक्बाल सर, हासिब नदाब, जुबेर कुरेशी, रुस्तुम कंपली या नेत्यांनी तिकिटाची मागणी केलेली आहे. हे नेते इच्छुक आहेत. काँग्रेस बरोबर महाविकास आघाडीकडून देखील शहर मध्यसाठी दावा केला जात आहे. तौफिक शेख यांनी तिकिटाची मागणी केलेली आहे. शरद पवार गटाने मध्यवर देखील दावा केलेला आहे. तौफिक शेख हे देखील ठिकठिकाणी मिटिंगावर मिटिंगा घेत आहेत. मध्यची जागा महाविकास आघाडीला मिळाली नाही तर मी अपक्ष देखील लढणार असे वक्तव्य ते करत आहे. पैलवान सध्या जोश मध्ये दिसत आहे. प्रसंगी त्यांचे टेन्शन देखील वाढल्याचे पाहायला मिळत आहे. कारण एकीकडे शरद पवार गटाकडून तिकीट मागणीचा उल्लेख करत तौफिक पैलवान इच्छुक असल्याचे सांगत आहे, तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांबरोबर काँग्रेस भवन येथे येऊन त्यांना पाठिंबा देत आहेत. अशा अवस्थेत तौफिक शेख सध्या तरी दिसत आहे. तिकीट मागणीवरून शहर मध्येची राजकीय हवा जोरात वाहत असून मुस्लिम समाजाला तिकीट न दिल्यास येत्या दिवसात काँग्रेसमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात वाढणार. पाडापाडीचे राजकारण शहर मध्यमध्ये रंगणार अशी चर्चा सध्या तरी रंगत आहे. जाता जाता शहर मध्येसाठी आक्रमक भूमिका घेत असलेल्या काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांकडून विधानसभेच्या उमेदवारीची मागणी जरी होत असली तरी तिकीट मागणाऱ्यांमध्ये बहुतांश नगरसेवक, माजी नगरसेवक, इच्छुक नगरसेवक आहेत. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीची देखील त्यांना भीती आहे. विधानसभेत आक्रमक झाले किंवा काँग्रेस विरोधी भूमिका घेतली तर महापालिका निवडणुकीत तिकीट देताना काँग्रेस पक्ष त्यांना हात दाखवणार की काय अशी भीती या नेत्यांना वाटत आहे. शेवटी शहर मध्येची जागा कोणाला सुटणार, काँग्रेस पक्ष काय निर्णय घेणार, महाविकास आघाडीची भूमिका काय राहणार, मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला तिकीट मिळणार का, मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला तिकीट मिळाले नाही तर मुस्लिम नेते काय करणार, शहर मध्ये काय होणार हे येत्या काही दिवसात आपल्याला कळेल. मात्र विधानसभा निवडणुकीत या सर्व प्रकरणावर जनता जनार्दन निर्णय घेणार आहे. तुम्हाला काय वाटतं, शहर मध्ये काय होणार, आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.